कागदाला येते खाज म्हणून थोडीच लिहितो कोणी, काळीज चिरताना गप्प बसवत नाही हेच खरं. हल्ली शाण्या माणसांचा आवाज फाटत चाललेला आहे, महाराष्ट्र असो किंवा दिल्ली असो. ओठावर आणि पोटावर कंट्रोल असताना पहिला पोलीस मी बघितलेला आहे. म्हणजे आता एखाद्याचा प्रॉब्लेम असतोय, मी वयात आलो, माझ्या मिशा अजून वयात आलेल्या नाहीत. प्रशांत मोरे नावाचे कवी आहेत, खूप सुंदर सांगतात की खूप बोलतात माणसं, किती काढतात उनं दुनं, उभं आयुष्य वेचलं तरी सगळ्यांना गाता येत नाही काळजापासून गाणं. प्रख्यात रे दादा कोणके वाचलेला माणूस मी. त्या मॅडमांना मी एका वाक्यात सांगितलं, बाई म्हणलं प्रेग्नेन्सी पॉजचं ठीक आहे, पण तुमच्या या प्रेग्नेन्सी पॉजच्या नावात माझ्या भाषणाची डिलिव्हरी व्यासपीठावर गेली काय. जखमेला सांग राणी किती काळ जपायचं, तू तुझ्या घरी जागी सांग मीही कधी झोपायचं. आता त्यांचं लग्न झालं नाही म्हणून सध्या ते हे म्हणू शकतात, पण उद्या लग्न झाल्यानंतर ना ह्याच वेळी ते म्हणू शकत नाहीत ना. त्यामुळे कवितेचा संदर्भ काळानुसार बदलत असतो. त्यामुळे कविता एका जागी थांबत नाही, कवितेचे संदर्भ असे प्रवाहित होतात. म्हणजे खालच्या 4 ओळी पकडल्या तर वरच्या 4 ओळींवरून त्याचा खालचा अर्थ लावावा लागतो. हल्ली शाण्या माणसांचा आवाज फाटत चाललेला आहे, महाराष्ट्र असो किंवा दिल्ली असो. हा, माझा आवाज दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंत जातो, त्यामुळे तुमच्यापर्यंत येणं साहजिक आहे. आता विचार मंचावरती म्हणजे एक संस्कार असतो त्या वातावरणाचा की व्यासपीठावरल्या सर्वश्रेष्ठ मंडळींची नावं घ्यायची असतात. तर मी भाषण सुरू करायच्या आधीच समोर जाऊन बसलेले आहेत बिचारे, तरी सुद्धा एक प्रोटोकॉल असावा. आणि त्यात विशेष म्हणजे पोलिसांचं आणि आमचं एक वेगळं नातं आहे. कारण सर माझ्याकडे लक्ष द्या, आमचा बाबा फौजदारी आणि दिवाणीमध्ये लय अडकून आहे. त्यामुळं पोलीस आमच्या घरी आम्ही लहान असताना पाहुण्यांसारखे यायचे आणि आमच्या बाबाला घेऊन जायचे. त्यामुळे पहिल्यापासून पोलिसांचं आणि आमचं जास्त पटत नाही. पण सर तुमचं जरा भाषण ऐकलं आणि तुमची तब्येत वगैरे बघितल्याच्या नंतर ना ओठावर आणि पोटावर कंट्रोल असताना पहिला पोलीस मी बघितलेला आहे. म्हणजे पोलीस खातं म्हणतं की सदरक्षणाय खल निग्रहणाय, मला वाटतं ते तुमच्यामुळे कदाचित म्हणत असावेत. इतकं नितांत आणि सुंदर व्यक्तिमत्व तुमचं आहे. तुमचं लग्न झालेलं आहे की नाही मला माहित नाही, पण तुमची प्रेयसी खूप नशीबवान असेल इतकंच मी म्हणेन. कारण तुमच्यासारखा माणूस कवी मनाचा आहे. म्हणजे काय, आपण सहजासहजी ट्रिप काढताना थंडीचे दिवस आता पडते, लोक महाबळेश्वरला जातात, त्यांच्याकडे जास्त पैसे असतात, ते कुल्लू मनालीला वगैरे जातात. पण सर ट्रिप काढून कोण पोलीस स्टेशनला येत नाही. मला वाटतं ट्रिप काढा किंवा न काढा, नशिबात असलं तर शाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण ते नशिबात असलं तरी येते. आता काय, तुम्ही कवींच्या नंतर ना सहनशील कोण असतील तर मला वाटतं ते पोलीस आहेत. 2-3 मला वाटते स्पर्धक आले नाहीत कवी, किती निखिल 2-3च राहिले होते ना, 4 कवी आज म्हणजे निवड होऊन सुद्धा आले नाहीत. मला याचं कारण वाटतं काय असावं, कारण एका शाण्या माणसानं बसून एका तर्क वितर्क लढवले तर काल व्हॅलेंटाईन डे झालेला आहे बऱ्यापैकी. एखाद्या माणसाला दारू पिल्याच्या नंतर 2 दिवस का असणार त्याचा तो हँग वर उतरत नाही, त्याची धुंदी असते. तशी मला वाटते व्हॅलेंटाईनची सुद्धा ती धुंदी असेल, त्यामुळे इतका चांगला सोहळा त्यांनी नाकारला असेल. आता अशा लोकांबद्दल आपण काय बोलणार. साक्षात स्वर्गातल्या गंधर्व कन्येचा आशीर्वाद घेऊन उर्मिला किंवा एखादी सौंदर्यवती आली वसुंधरा वगैरे वगैरे आणि तिला जरी बाई थांब जरा तू असं म्हणणाऱ्या माणसाच्या नशिबाबद्दल आपण काय बोलणार आहे. त्यामुळे अशा लोकांबद्दल मी काय जास्त बोलणार नाही. गजानननं माझी ओळख करून देताना 2 वेळा कोल्हापूरचा उल्लेख केला आणि सांगितलं की विवेकानंद पाटील कोल्हापूरवरून आलेले आहेत. कवीला आणि वक्त्याला नेहमी मोठं आणि खोटं बोलण्याची सवय असते. गजानन बोलला असं मी म्हणणार नाही, आणि ऍक्च्युअली मध्ये मी राहतो सदाशिव पेठेत. गजानननं सांगताना सांगितलं हा कोल्हापूरवरून माणूस आलेला आहे. तर ऍक्च्युअली मध्ये मी कोल्हापूरचाच आहे, पण सध्या राहायला सदाशिव पेठेत आहे. तर तुम्ही सगळेजण पहिल्यांदा म्हणत असाल किंवा प्रमुख वक्ता म्हणून नाव लिहिलं, याचा आम्ही कविता पण कधी ऐकल्या नाहीत. आणि इतका प्रमुख वक्ता तुम्ही ऐकायला आम्हाला लावलेला आहे. आम्ही तर कविता वगैरे आमची निवड सुद्धा झालेली आहे. आणि तुम्ही आता माझ्याकडे बघितलं आणि तुम्हाला अरे यार काय प्रमुख वक्ता कसा पाहिजे, जरा अंगापिंडानं भरलेला वगैरे, तुम्ही याच्यासाठी मिशा सुद्धा दिसत नाही, काय भाषण देणार आहे. आता एखाद्याचा प्रॉब्लेम असतोय, मी वयात आलो, माझ्या मिशा अजून वयात आलेल्या नाहीत. माझ्या संघाच्या आहेत बाबा पिळदार मिशा, आता नशिबावरती आपण काय बोलणार आहे. मी एक सुद्धा कविता लिहिलेली नाही, तुम्ही माझी एक सुद्धा कविता ऐकली सुद्धा नसेल, आणि तुम्ही म्हणाल की या माणसाला कवितेवरती भाषण करायला बोलवलेलं आहे. आणि विषय पण गजानननं खूप सुंदर दिलेला आहे, काय की कवितेवरती बोलू काही. ज्या माणसानं एकही कविता लिहिलेली नाही त्या माणसाला कवितेवरती बोलायला
म्हणजे ज्या पुरीचं अजून लगीन सुद्धा झालेलं नाही त्या पुरीला बाळंतपणाच्या वेदना या विषयावर व्याख्यान बोलवल्यासारखं आहे असं मला वाटतं. पण काय आहे, आपण गावाकडली माणसं आहे. आपल्या गावात गल्लीत एखादी लगीन न ठरलेली पोरगी असते आणि सगळ्या गल्लीची लहान लेकरं तिच्या मांडीवर खेळायला असतात. पण तिला आपण असं म्हणू शकत नाही की बाई तुझं अजून लगीन होराट नाही आणि लोकांची पोरं कशाला खेळवतीस. आता असते एखाद्याची सवय. तसं आम्ही कविता लिहिलेली नाही. त्या पोरीची आणि माझं सेमच दुःख आहे. कविता लिहिलेली नाही पण कवितेवरती प्रेम आहे आणि त्यामुळं त्या अनुषंगानं काहीतरी बोलावं. कवितेवरती बोलत असताना नवे जुने संदर्भ मी जेवढे अभ्यासले तेवढे तुम्हाला सांगावेत आणि थोडस तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून कवितेवरती बोलू. काही मुळात कविता म्हणजे नेमकं काय आहे. कविता ही अशी एका संरचनेत नाही की याला याला कविता म्हणतात. मगाशी कोणीतरी पोवाडा सादर केला. आता शहाण्या लोकांना वाटेल की हे काही कवितेचा प्रकार नाही पण कवितेमध्ये शायरी आणि लावणी एकच भागाचे दोन प्रकार आहेत आणि लावणीकडे शृंगार गेला आणि शौर्य आलं ते पोवाड्याकडे आलं त्यामुळे तो सुद्धा कवितेचाच प्रकार आहे. कविता कुठे कुठे असते. आमचे बालकवी खूप सुंदर म्हणायचे. की वस्तू वस्तूमधून काव्य विलसते. म्हणजे जिकडे बघेल तिकडे काव्य आहे, कविता आहे आणि इतकं नितांत रमणीय सुंदर असं काव्य आहे. आमचे तुम्ही कविता वाचताय काव्य संग्रह की नाही मला माहित नाही. महाराष्ट्राचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता, युवा साहित्य अकादमी पुरस्कार सुशील कुमार शिंदेना. आणि त्यांची खूप सुंदर कविता नेमकी काय असते तर ते सांगतात की कागदाला येते खाज म्हणून थोडीच लिहितो कोणी, काळीज चिरताना गप्प बसवत नाही हेच खरं. अशा ओळी लिहिल्याच्या नंतर त्यांच्या काव्य संग्रहाला महाराष्ट्राचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. पण आमची शोकांतिक आहे की त्या कवीच्या कविता पुढे मला कुठंच वाचनाने मिळाल्या नाहीत. मला वाटतं कदाचित अलीकडल्या काळात त्यांना काळीज चिरताना गप्प बसवत असेल म्हणून त्यांनी कविता लिहिल्या नसतील. माणसानं कविता लिहिली पाहिजे कारण ते काळजाचं गाणं आहे. कारण याच्या आणखीन संदर्भ कसे आहेत. प्रशांत मोरे नावाचे कवी आहेत, खूप सुंदर सांगतात की खूप बोलतात माणसं किती काढतात उन दुन, उभं आयुष्य वेचलं तरी सगळ्यांना गाता येत नाही काळजापासून गाणं. त्यामुळे कविता ही अशी काळजापासून आलेली आहे. ते काळजाचं गीत आहे, आत्म्याचं गीत आहे. आमचे नारायणपुरी सांगतात बघा की कवितेबद्दल खूप सुंदर सांगतात. काय सांगतात ते की कविता म्हणजे अस्तित्वाचे लेणे. म्हणजे हे अस्तित्व आहे आणि तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही आम्ही अनेक लोकांच्या कविता ऐकल्यानंतर न ऐकायला बसणाऱ्यांना असं वाटतं की बाबा आम्हाला ऐकायचा शाप दिलेला आहे की काय. म्हणजे अशा सुद्धा कविता काही लोकांच्या असतात. मग त्यामुळं कुठपर्यंत जाते की बाबा ती कविता नेमकं काय आहे, वाचन संदर्भ नवे जुने संदर्भ काय आहेत, इथपर्यंत आम्हाला पोहोचता येतं का आणि जी जुनी लोक पोहोचली तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येईल का. म्हणजे मराठीमध्ये खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही नाव ऐकली असतील सगळ्यांनी. केशवसूत ऐकलेले आहेत, आमचे नारायण सुर्वे तर सगळ्यांनी ऐकलेले आहेत, नामदेवराव ढसाळ त्यांच्यापर्यंत नादो महानोर खूप सुंदर सुंदर मराठी कवितेतली नावं आहेत आणि इथपर्यंत त्या कविता पोहोचतात. त्या माणसांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही आणि का पोहोचत नाही याचा सध्या विचार वगैरे करायचा म्हटलं तर आमचं वाचन तिथपर्यंत आहे का याचं. अनेक लोक म्हणतात की कविता लिहायला प्रतिभा लागते, ते जन्मजात असं काहीतरी आहे आणि ते आम्हाला जमत नाही. शेक्सपियरचे खूप सुंदर वाक्य आहे. तो म्हणतो की जन्मजात असं काहीच नसतं, जे काही आहे ते मिळवावं लागतं. आणि मग आम्हाला वाटतं की अरे महानोर लिहितात म्हणजे महानोरांकडे काहीतरी प्रतिभा वगैरे आहे की काय. पण ते प्रतिभा वगैरे असं काही नसतं. मराठीतले कवी आहेत सदानंद रेगे नावाचे आणि ते खूप सुंदर सांगतात. ते काय म्हणतात की मी अख्खा जीव कागदावरती लिहून काढतो आणि तुम्ही म्हणता की हा प्रतिभा संपन्न कवी आहे. म्हणजे ते म्हणतात की ते लिहिता लिहिता माझा आत्मा जीव सगळं तल्लीन झालेला आहे आणि तुम्ही कसं काय म्हणता की बाबा हा प्रतिभा संपन्न कवी वगैरे आहे म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की ती प्रतिभा वगैरे काही नसते. आता इकडे महिला वगैरे बसलेल्या आहेत. कविता कुठे असते, कविता कुठे म्हणजे जात्याभोवती ओव्या. नादो महानोर खूप सुंदर सांगायचे. त्यांची आई ज्या वेळेला त्यांना लहान असताना मांडीवरती घ्यायची आणि भल्या पहाटे ओव्या म्हणायची जात्याभोवती. कशा ओव्या म्हणायची महिलांना पण माहिती असेल. त्या काय म्हणायच्या ओव्या. आता महानोरांच्याही खेड्यापाड्यातले म्हणजे त्या किती शिकल्या असतील, बहिणाबाईंच्या ओव्या आम्हाला माहिती आहेत. पण खेड्यापाड्यातल्या बायका ज्यांनी शाळेचा गंध नाही शिक्षणाचा त्यांच्याबद्दल त्यांच्या कवितांबद्दल काय म्हणायच्या नादो महानोरांच्या आई की प्रतिभा किंवा ते जे म्हणतात लोक की प्रतिभा वगैरे लागते कवितेला, असं काही नसतं. ते बघा कशा म्हणतात की सूर्यनारायणा नित्य नियमान उगवा अन माह्या कपाळीच कुकुन साता जनमी टिकवा.
पहाटे उठून हात भरले शेणान, भडक्या मारीत कुकुबाई कपाळी मेनान. मला सांगा आता हे लिहायला कुठल्या शाळेत जावं लागलं त्यांना? आमच्या गावाकडल्या बायका गौरी गणपतीची गीतं म्हणतात. आता त्या म्हणताना सुद्धा त्याच्यात एक आत्मीयता बघा, त्या कशा पकडतात आत्मीयता. त्या काय म्हणतात की नवमन भाताचा दामन गोंडा, नवमन भाताचा दामन गोंडा, न सोन्याची पालकी रुपयाचा गोंडा, या पालकीत कोण देव बसला, शंकर बसला बाई कीर्तिवंत दिसला. मला सांगा आता हे कविता लिहायला प्रशिक्षण घ्यायला त्या आमच्या इकडल्या बायका कुठल्या शाळेमध्ये गेल्या होत्या? काही नाही, याला काहीही संदर्भ वगैरे लागत नाहीत की काहीतरी त्याला वेगळं असं करावं लागतं. आता आमच्या बहिणाबाई खूप सुंदर लिहायच्या. त्या काय म्हणायच्या की माय म्हणता म्हणता ओठ ओटा लागी भिडे, आणि आत्या म्हणता म्हणता केवळ अंतर पडे. म्हणजे जुन्या जमान्याच्या मागं अजून सुद्धा त्या नऊवाऱ्याने याच्यात मला काही कळत नाही, पण त्या जुन्या जमान्यातल्या आहेत असं त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटतं. पण त्यांना विचारल्यानंतर ना त्या त्यांच्या सासूबाईंना सासूबाई म्हणायच्या किंवा माय म्हणायच्या, आई म्हणायच्या. आताच्या पुरी बऱ्यापैकी आत्या म्हणतात. मग हे भाषेचं बहिणाबाईंनी त्या काव्यात बसवलं कसं की माय म्हणता म्हणता ओठ ओटा लागी भिडे. म्हणजे माय म्हटल्यानंतर ना या दोन ओठातलं अंतर एकत्र येतं, आणि आत्या म्हणता म्हणता केवळ अंतर पडे. म्हणजे हे किती सोपं आहे, ही कविता आहे. आता इथपर्यंत पोहोचता येतं का? 100% कुणालाही पोहोचता येतं, पण तिथपर्यंत वाचन पाहिजे, अभ्यास पाहिजे. आता इकडे मॅडम बसलेले आहेत, त्यांनी मगाशी एक कविता खूप सुंदर सादर केली. कोणती कविता? की रुक्मिणी व्हायचं होतं आणि राधा झाली, अशा आशयाची ती कविता होती. आता खरं बघितलं तर संदर्भ पुराणात कसे आहेत की प्राजक्ताचं झाड स्वर्गातनं आणलं श्रीकृष्णानं आणि लावलं कोणाच्या दारात? सत्यभामेच्या दारात. आणि त्याची फुलं पडली कुणाच्या दारात? रुक्मिणीच्या दारात. रुक्मिणीला वाटलं की मी श्रेष्ठ आहे का, तर ती फुलं माझ्या अंगणात पडतायत, आणि सत्यभामेला वाटलं की मी श्रेष्ठ आहे, माझ्यावरती कृष्णाचं खरं प्रेम आहे का, तर झाड माझ्या अंगणात आहे. पण आता संदर्भाची गफलत बघा की मॅडमांनी सांगितलं की रुक्मिणी व्हायचं होतं, चुकून राधा झाले. पण आता मॅडम संदर्भ बघा, रुक्मिणी असो किंवा सत्यभामा असो, दोघींनी सुद्धा कृष्णानं आणलेल्या फुलासाठी त्यांचा संघर्ष चालला होता. राधेचा संघर्ष कृष्णासाठी चालला होता. आणि म्हणून मला वाटतं की रुक्मिणी की सत्यभामा कोण श्रेष्ठ आहे? रुक्मिणी की राधा कोण श्रेष्ठ आहे? ग्रेस कवी माहिती असतील, त्यांच्या खूप सुंदर ओळी आहेत. काय की असे लाख कृष्ण असतील कालिंदीच्या ताटाला, पण राधेस जो मिळाला तो एकटाच उरला. म्हणजे इथपर्यंत आहे. मला असं वाटतं, मी असं म्हणणार नाही की तुमचं वाचन कमी आहे किंवा अभ्यास कमी आहे. तुमची ती कवी कल्पना असू शकते, आणि कवीची कल्पना काहीही असू शकते. आपण त्याच्या अनुषंगाने काही बोलू शकत नाही, कारण तो ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा प्रश्न आहे. त्यामुळं ही सुद्धा खूप सुंदर अशी कविता आहे. आता मगाच पासून एखाद्या प्रेयसीचं वर्णन कसं करावं, आता विकास साहेब इतकं बोलले, त्या मॅडमांचं सुद्धा आम्ही ताईंचं कविता ऐकली. त्यामुळे प्रेयसीचं वर्णन करताना आता मला पण थोडी भीती वाटायला लागलेली आहे. पण प्रेयसीचं वर्णन मराठीमध्ये खूप सुंदर सुंदर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकांनी केलेलं आहे. नादो महानोरांची एक कविता आहे की कशा पद्धतीने प्रेयसीचं वर्णन आलं पाहिजे. एकच ओळ आहे, काय की या जांभळ्या लुगड्यात अशी दिसते सखी, मोहाच्याही झाडाला मोह व्हावा. आता मला सांगा, इथं व्हावा आपण का म्हणतो, तर मोहाच्या फुलांची दारू सगळ्यांना माहिती असेल. मग ते पिल्याच्या नंतर ना लोक झुंगून जातात, पण ते मोहाचं झाड माझ्या जांभळ्या लुगड्यातल्या प्रेयसीला बघितल्यानंतर ना मोहून गेलेला आहे. मग विचार करा ती प्रेयसी किती मोहक असेल. आणि म्हणून हे कवितेचे संदर्भ आहेत. नाग देशपांडे तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. शीळ रानात गेली बाई शीळ. नाग देशपांडेंना ज्या वेळेला ते अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की त्या काळातले लोक प्रतिमा खूप वापरायचे कवितेत. आत्ताचा काळ बघितला तर प्रतिमा वापरत नाहीत लोक कवितेत. ती रूपक नाहीत, यमक नाहीत, सरळ सरळ सुट ओळ्या असतात. असा की तिनं पाहिलं माझ्याकडे आणि मी पाहिलं तिच्याकडे. याच्यात वेगळं काय आहे? दोघांनी एकमेकाकडे बघितलं, याच्यात वेगळं काय आहे? मग इकडे प्रतिमा वगैरे येत नाही. मग ती प्रतिमा कशी पाहिजे, ती अशी ओढून ताणून आणलेली नको, ती अशी अभिजात पाहिजे. म्हणजे कशी, तुकाराम महाराजांचं तुम्ही ऐकलं असेल, कन्या सासूऱ्याशी जाये मागे परतून पाहे. आता ते काय म्हटलेलं आहे की सासरला जाणाऱ्या पोरगीला आईची ओढ असते, म्हणून ती मागे बघते आहे ओढून. म्हणून ते म्हटलेलं आहे की कन्या सासूऱ्याशी जाये
मागे परतुनी पाहे. आणि म्हणून ते प्रतिमा आहे, ती रूपक आहेत आणि अशी रूपक मराठी साहित्यात येत नाहीत. आता अनेक लोक व्यवस्थेवरती मगाशी एक दोन कवीने खूप सुंदर कविता मांडल्या. आम्हाला असं वाटतं की व्यवस्थेवरती कविता लिहायची, इथल्या सत्ताधाऱ्यांच्या वरती कविता लिहायची म्हणजे पूर्ण त्यांच्या आई बहीण एकच करून टाकायची. आज नामदेवराव ढसाळ्यांच्या बद्दल बोलायचं झालं त्यांच्या भाषेत तर असंच वाटतं की बाबा काहीतरी आम्हाला वेगळं म्हणजे मोडतोड आणि शिव्या शाप दिल्या म्हणजे आमची कविता खूप चांगली होते आणि आंबेडकरी तत्वज्ञान त्यात येतं. पण आंबेडकरी तत्वज्ञान हे आदळापट करणं म्हणजे नाहीच आहे ना. कारण वामनदादा कर्डकांचीच कविता आहे की ही वाट जरी आंबेडकरी आहे, हीच तुझ्या माझ्या जीवनाची यात्रा खरी आहे, अशा पद्धतीचं ते म्हणतात. आणि ते खरं आहे. म्हणजे कसं, नादो महानोर आमदार होते ना, ते कवीच आहेत तुम्हाला माहिती असतील. तर नादो महानोर आमदार होते आणि त्यांना पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम पाहिजे होती. मग ते सभागृहात उभे राहिलेत आणि नादो महानोर काय म्हणाले, सभागृहात उभे राहिलेत आणि डायरेक्ट बोलायला सुरू झालं आणि त्यांनी सांगितलं की तुका उडून जाताना देहू उदास निरभ्र पंढरीला लागे धस. एवढ्यावरती मुख्यमंत्री म्हणले की महानोर पाणी अडवा पाणी जिरवा योजना तुम्हाला घ्या. त्या एका ओळीत एवढं सामर्थ्य होतं काय की तुका उडून जाताना देहू निरभ्र उदास पंढरीला लागे धस. म्हणजे हे वर्णन मराठी कवितेत आहेत, हे सामर्थ्य मराठी कवितेमध्ये आहे. आता मराठी कवितेबद्दल बोलताना काही ठिकाणी असे नाद निर्माण होतात. आता लांब बोलायला नको, तुम्ही सगळ्यांनी नादाबद्दल तुम्ही ऐकलं असेल ज्ञानेश्वरांचं, ऋणू झुनू रे भ्रमरा सांडीसी तू अव गुणू रे भ्रमरा. आता ते ऋणू झुनूचा अर्थ काय आहे, पण ते अशा पद्धतीने आलं की त्याचा नाद निर्माण झाला मराठीत. आणि ती अशी नादाबद्दल सुद्धा कविता बोलते ना, कारण आता हा जरा कानाला मधुर असा वाटला सूर. आता राम जोशींच्याकडे या, राम जोशींचे ते कसे वाटतात बघा की हटा तटाने पटा रंगवणे जटा धरी शिका शिरी मठांची उठाटे कातरे. आता हे ऐकताना कसं वाटतं कानाला की बाबा काहीतरी आदळापटकीवर करणं कर्कश असं काहीतरी चालू आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने वाटतं की असं काहीतरी चालू झालेलं आहे. एखादा प्रसंग पकडून ती कविता कशी लिहायची. आता अनेक लोकांना वाटतं की आम्ही कविता लिहितो म्हणजे आम्हाला तो चांगला मूड यावा लागतो. अनेकांचं असतं बघा की मला मूड आल्याशिवाय कविता लिहिता येत नाही. आमचे जगदीश खेबुडकर तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, त्यांना एकदा प्रश्न विचारला की खेबुडकर खूप सुंदर कविता लिहिता, गीते वगैरे लिहिता आणि तुम्हाला मूड कधी येतो चांगल्या गीत वगैरे लिहिण्याचा. खेबुडकर म्हणाले माझा मूड जात नाही त्यामुळे यायचा प्रश्नच नाही. म्हणजे मला कधी पण सांगा मी लिहितो. मग त्याचं एक उदाहरण सांगू का. गदी माडगुळकर माहिती असतील तुम्हाला, सगळ्यांनाच माहिती आहेत ना गदी माडगुळकर. म्हणजे तुमच्यापैकी जर कोणाला गदी माडगुळकर माहित नसतील आणि तुम्ही इथे आला असाल तर तुमच्यासारखा कपाळ करंटा तुम्हीच आहे असं मी म्हणेन. त्या गदी माडगुळकरांच्या मुलगीचं लग्न होतं आणि एक चित्रपटाचे निर्माते वगैरे आलेत आणि मुलीचं लग्न आहे, अक्षता पडलेले आहेत, आता पंक्ती जेवायला बसणार आहेत. आणि त्याच वेळेला एक चित्रपटाचं गीत हवं होतं म्हणून आलेत एक गृहस्थाने म्हणले की गदिमा एक गीत लिहून द्या. गदिमा म्हणले कसं शक्य आहे, मुलगीचं लग्न झालंय, आता पंक्ती जेवायला बसतील आणि वेळ वगैरे नाही आणि प्रसंग काय आहे, कसं लिहिणार कविता. म्हणले नाही संध्याकाळपर्यंतच मी तो रेकॉर्डिंगचा हॉल बुक केलेला आणि मला कुठल्याही परिस्थितीत पाहिजे. गदिमाने कागद घेतला आणि सांगितलं सांग काय लिहायचं, प्रसंग काय आहे. गदिमांच्या मुलगीचं लग्न आहे आणि चित्रपटात प्रसंग काय सांगितलाय की ते गदिमांच्या मुलगीचा हा प्रसंग बाजूला आणि चित्रपटातला प्रसंग काय आहे की या जगात कुणीच कुणाचं नाही. आता हे तर दोन परस्पर विरोधी झाले ना, की इकडे तर त्यांच्या मुलगीच्या लग्नाचं आहे, पत्रावळे वगैरे पडणार आहेत आणि चित्रपटातला प्रसंग आहे की कुणीच कुणाचं नाही. आता यावरती कसं लिहायचं आहे. मग आमच्यासारखा म्हणला असता की हा बाबा मूड नाही माझा आणि मी आता लिहू शकत नाही. पण गदिमाने लगेच कागदावरती लिहिलं काय की लळा जिवाळा शब्दच खोटे मासा माशाच खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही. म्हणजे हा ते वातावरण आहे. असंच वातावरण खूप सुंदर वातावरण आहे. कशी पकडता येतात बघा की झाड आहे, वादळ आलेलं आहे आणि झाडावरती घरटा आहे चिमणीचं आणि त्या वादळानं घरट खाली पडला आणि चिमणीची दोन पिल्ली त्या घरट्यामध्ये होती. कवीने प्रसंग उचलला कसा की सुटले वादळ झाड थरथरे कोसळले घरटे पाकरू फडफडते एकटे. म्हणजे ही कविता आहे. हे वातावरण तिकडं पकडलेलं आहे. पटकन नदीच्या किनारी प्रियसी बसलेली आहे वाळूमध्ये. श्यामल संध्याकाळ झालेली आहे. श्यामल टेकड्यांच्या ढगाळामध्ये सूर्य आता बुडालेला आहे आणि प्रियसीला प्रियकराची आठवण आलेली आहे आणि तो प्रियकर येत नाही आणि म्हणून प्रियसीच्या बसलेल्या शेजारी एक साळुंकी बसली होती. साळुंकी माहिती आहे ना, पक्षी. तर त्या साळुंकीच्या कानात तिनं गीत सांगितलं काय बघा, डोळे थकून गेले पाखरासारखा येऊन जा. डोळे थकून गेले पाखरासारखा येऊन जा. रान भलतच भरात जरा पिकात धुडगुस घालून जा. म्हणजे आता हे रूपक कसे आहेत
आता पीक नाही तिथं काहीच नाही, पण शाण्या माणसाला कळतं की ती यौवनाच्या भरात आलेली प्रेयसी आहे आणि ती प्रिय करायला सांगते, प्रणयाचं ते आमंत्रण आहे. आणि हे आमची मराठी आहे. म्हणजे इथपर्यंत आमची लोक, आम्हाला वाटतं की काहीतरी वेगळंच लिहावं वगैरे लागतं की काही, त्याच्यासाठी काहीतरी तपश्चर्या वगैरे करावी लागते. मला असं वाटत नाही की त्याच्यासाठी वेगळं असं काही करावं लागतं म्हणून. काही ठिकाणी काय होतं, कविता मानवी भावभावना निसर्गावरती प्रक्षेपित केल्या जातात. बाबा बोरकर सगळ्यांना माहिती आहेत ना, बाबा बोरकरांची एक कविता आहे, त्याच्यामध्ये बघा कसं लिहिलेलं आहे की समुद्री बिलोरी आहे ना सृष्टीला 5वा महिना. आता सृष्टीला 5वा महिना कसं काय लागणं शक्य आहे? 5वा महिना वगैरे ह्या गर्भवतींच्या कल्पना आल्या ना, पण याच्या मागचा तत्वज्ञानाचा अभ्यास करा. डॉक्टर लोक असतील तर त्यांना कळेल की 4-5व्या महिन्यामध्ये गर्भात स्त्री गेल्याच्या नंतर ना गर्भ बाहेर पडण्याचा धोका टळलेला असतो आणि आता ती सुरक्षित बाळंतपणाच्या दिशेने गेलेली असते. म्हणून ते 5व्या महिन्याची सकारात्मक प्रतिमा म्हणून मराठीत वापरली जाते. आणि म्हणून बाबू बोरकरांनी लिहिलेलं आहे काय की समुद्री बिलोरी आहे ना सृष्टीला 5वा महिना. मग त्यांच्या आणखीन एक कोकणी कविता आहे, कशी प्रेयसीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने ते लिहितात ते खूप सुंदर म्हणतात काय की त्या दिसा 3 सणा, त्या दिसा वडाकडे गडद 3 सणा, मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजना. म्हणजे आम्ही कोकणी नसून सुद्धा आम्हाला ही भाषा का कळते, तर तिथं त्यांचा आत्मा प्रक्षेपित झालेला आहे. त्या कवितेबद्दल ते बोलताना आत्म्याच्या अनुषंगाने ते खूप काहीतरी बोलतात. आता नामदेव ढसाळांच्या बद्दल लोक आक्षेप घेतात की आम्हाला पण असं वाटतं की अरे यार काय माणूस बोलतोय, यांची गोलपिटा कोणी वाचला असेल तर तुम्हाला संदर्भ लागतील. लोकांना वाटतं की ते असे खूपच मोडकं तोडकं काहीतरी करतात आणि भाषेला पाहिजे तशी वाकवतात आणि लिहितात. पण असं थोडीच आहे. नामदेवराव ढसाळांनी खूप सुंदर सुंदर लिहिलेलं आहे, त्यांच्यामध्ये तत्वज्ञान आहे, त्यांचा व्यासंग आहे. मल्लिका अमर शेखाने त्यांचे 2 खंड प्रकाशित केलेले आहेत समग्र साहित्याचे. त्याच्या 2ऱ्या खंडाच्या प्रस्तावनेत मल्लिका अमर शेख काय लिहितात की नामदेव एखादा विषय ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला सखोल अभ्यास करतो आणि मगच लिहितो, कारण त्याचं तत्व असतं की ज्या भूमीवरती पाय देईल ती भूमी जिंकून येईल. मग ही कवितेच आहे. मग त्याच्या अनुषंगाने त्यांनीच एक लिहिलेलं होतं की तिची आस होती मी बर्बाद व्हावे, बरसत्या दवाचे ही आसू मळावे, शुद्धीत चालताना तरी तोल जावा आणि फुंकरीने वृक्ष उन्मळावा. अशा पद्धतीनं नामदेवराव ढसाळांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आता मग याच्यामध्ये ती कोण, आम्हाला वाटेल प्रेयसी आहे, कुणाला वाटेल जात व्यवस्था असेल, कुणाला वाटेल समाज व्यवस्था असेल. मग ही अर्थाची वेगळी 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 वलय आहेत. म्हणजे मी मगाशी जो संदर्भ सांगितला की राधा आणि कृष्णाचा, तो मला वेगळ्या पद्धतीने वाटला, ग्रेसला वेगळ्या पद्धतीने वाटला आणि यांना वेगळ्या पद्धतीने वाटला. आता ही वेगळी वेगळी वळणं अशी मराठीत खूप सुंदर पद्धतीनं आलेली आहेत. आता आणखीन तुम्हाला सांगायचं झालं तर किती खूप सुंदर वर्णन एका एका विशिष्ट विषयाला पकडून बघा की रॉबर्ट गिल आणि पारूची एक कथा गांधारी नावाचं एक कथा संग्रह लिहिलेला आहे नादो महानोराने. कोणी वाचला नसेल, खूप सुंदर आहे आणि अजिंठ्याच्या मातीमध्ये घडलेली ती कथा आहे. तर तिकडे त्यांनी लिहिलेलं आहे काय की निळ्या सावल्यांचे आभाळात बन मन वेटाळते, तिला कुटलीशी जुनी आठवण पांघरून जाते, गोबर या गालाची मंजुळ बोलांची अशी थरकते, तिच्या निळ्या भोर आसराफ डोळ्यांना पाखरू वेडते. आता हे इतकं नितांत रमणीय सुंदर प्रेयसीच्या डोळ्यांचं कुणाला जमू शकणार आहे काय? म्हणजे ही वर्णन अशा पद्धतीने मराठीमध्ये आली पाहिजे. आम्ही अलीकडे कविता वगैरे लिहितो, मग ते आम्हाला असं वाटतं का की स्वतः आत्मपरीक्षण केल्याच्या नंतर की आमची कविता ही खरंच कविता असते का? म्हणजे याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे मी आज भाषण करताना सांगेन की आहे बाबा मी खूप सुंदर बोलतो, किंवा मी आज जर म्हणलो की आहे मी आज खूप सुंदर दिसायला लागलेलो आहे, पण वयात आलेली प्रत्येक गाडविणीला असं वाटतं की आपण. माझा एक जिवंत अनुभव सांगतो. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याच्या 3 जिल्ह्याचा युवा महोत्सव झाला होता आणि मी तिकडे पहिला होतो भाषण स्पर्धेत. माझी निवड झाली आणि मला इंद्रधनुष्याला पाठवायचं होतं. तर मला सांगितलं की तुमचं भाषण म्हणून दाखवा आणि तुमची निवड करूया म्हणून. गावाकडला माणूस, आम्ही आमचं आहे तेच बोलणार ना. आपली आई, मला सांगा, आम्ही खेड्यापाड्याची लोक, आमच्या आई डोक्यावर पदर घेते आणि तुम्ही आता मस्त ड्रेस वगैरे घालताय. आम्ही आमच्या आईकडून अपेक्षा करू शकत नाही ना की तिने ड्रेस घालून यावा म्हणून. कशी जरी असली, साधी जरी असली तरी ती आमची आई आहे आणि मराठी सुद्धा आमची आईच आहे ना. आणि माणसानं आपल्याच आईचा, नेहमी माणसानं किती जरी मोठं झालं तरी आपल्याच आईचा पदर धरला पाहिजे. शेजारी चांगली दिसते म्हणून तिचा पदर धरत नाही आपण. आता काही लोकांना सवय असते आपल्या आईचा पदर सोडून शेजारणीचा धरायचा. आता त्यांच्याबद्दल नाईलाज आपण काही बोलू शकत नाही. म्हणजे अशी लोक मराठी बोलताना त्यांना असं वाटतं की आहे बाबा कमीपणाचं काहीतरी आहे, पण सांगताना अभिमान वाटतो की जगात ज्या सर्वश्रेष्ठ भाषा काही लिहिल्या जात असेल भाषेत, त्या पहिल्या 10 मराठी येते की ज्या मराठी भाषेमध्ये सगळ्यात जास्त लिहिलं जातं. आणि म्हणून त्या मॅडमांनी मला सांगितलं की म्हणा तुमचं जे काय आहे ते, आणि मग मी सुधारणा सांगेन.
तर आता मी माझ्या ग्रामीण ढंगाने बोलायला लागलो. तुम्हाला त्याचा संदर्भ सांगतो की ग्रेसची पाऊले नावाची एक कविता आहे. तर ते मी म्हणून दाखवली की अशा अशा पद्धतीने मी बोलतो, माझा तो संदर्भ वगैरे आहे म्हणून. तर मग ते कसं की त्या पलीकडच्या पातळ अंधारातून पाहिलेस मला, उन्मन्न होऊन रेषांच्या तसून वितळले होते मी. शिल्प ध्यान माक केलेंजलोचे, अचानक निघून गेलास भाद्रपदातील शेवटच्या लहरी मेघाप्रमाणे. तेव्हापासून आली आहे सांभाळीत कस्तुरीच्या मातीवरती उमटलेली राजहंसाची पाऊले. नंतरचे आशीर्वाद प्रस्तरांत पुरलेस आणि निघून गेलास, तरी सुद्धा आजही माझ्या मनाच्या काटाकाटाने तुझ्या मुक्तीच्या सुतार पक्षाच्या पडसाद येतात वगैरे वगैरे, असं ते खूप लांब होतं. त्या मॅडम म्हणल्या की हे असं चालणार नाही म्हणल्या, हे प्रमाण भाषेत आलं पाहिजे आणि हे थोडं नाटकाची भाषा किंवा हे प्रमाण भाषेकडे. मी म्हणलो कसं आलं पाहिजे मॅडम? तर मॅडमाने मला एक कन्सेप्ट सांगितली. बघा ही शानी माणसं कशा असतात. त्या म्हणल्या की 2 शब्दात आणि 2 वाक्यात एक पॉज असतो आणि म्हणल्या त्याला मराठी भाषेत प्रेग्नेन्स पॉज म्हणतात. मी म्हणलं ठीक आहे, मग ते कसं वापरायचं? म्हणजे मॅडम मला म्हणल्या की तुमची ती कविता आहे ग्रेसची, ती कशी म्हणाल? तर अशी म्हणली पाहिजे. कशी की पलीकडच्या पातळ अंधारातून पाहिलेस मला, उन्मन्न होऊन रेषांच्या तसून वितळले होते मी. मी म्हणलं मॅडम हे काय आहे? मॅडम म्हणले हा प्रेग्नेन्स पॉज आहे आणि हा घेतला पाहिजे तर तुझी निवड केली जाईल पुढे. प्रख्यात रे दादा कोणके वाचलेला माणूस मी. त्या मॅडमांना मी एका वाक्यात सांगितलं, बाई म्हणलो प्रेग्नेन्सी पॉज ठीक आहे, पण तुमच्या या प्रेग्नेन्सी पॉजच्या नावात माझ्या भाषणाची डिलिव्हरी व्यासपीठावर घ्यायची काय? हे तुम्ही उगाच काही पण संदर्भ लावता की असा प्रेग्नेन्सी पॉज असतो आणि वरली पट्टी अशी असते आणि खालची पट्टी अशी असते, वरला असा आणि खालचा असा. काही वातावरणाचे संस्कार असतात, आम्ही नाकारत नाहीच आहे. गावाकडे माणूस मेल्यानंतर हा 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 करून कोण हसत नाही ना. काय बाबा हाय मेला, संस्कार लोकांना कळतात राव. गावाकडनं आल्यात म्हणजे काय एवढी काही माणसात उठलेले आहेत काय? जी माणसं जनावरांना राखू शकतात माणसांना राखायचं काय सांगतो तुम्ही आम्हाला? म्हणून आम्हाला काय माहित तुम्ही गावंडळ आहे बाबा, गावंडळ त्याला काय आता जन्माला आलो त्याच्यात आता कमीपणा काय? आणि शहरात आलेली लोक ऑलरेडी गावातच राहायला आलेली आहेत इकडं. म्हणजे यांना असं वाटतं की थोडं कमी कपड्यात राहिलं, सुटाबुटात राहिले की बाबा आहे आपण खूप 4 बुक शिकलेले, उच्च भ्रू सुटाबुटातले वगैरे असं त्यांना वाटतं. पण आता तो गैरसमज असतो. शानी माणसं मला वाटतं जगातली सगळ्यात जास्त असतील ती खेड्याकडेच राहतात. गांधीजी म्हणूनच म्हणले खेड्याकडे चला, कारण गांधीजींना माहिती होतं की येणाऱ्या काळात विवेकानंद पाटील बोलेल तो खेड्यात येणारा माणूस आहे, म्हणून कदाचित म्हणले असतील. तर हे आम्हाला वातावरणाचे यार संस्कार वगैरे कळतात. आता कवींना पण लोक सांगतात, हे कवींची पण कार्यशाळा घेतात की कशा पद्धतीने कवी, यांना पण सांगतात की संस्कार वगैरे. मला सांगा संस्कार त्या वातावरणाचे. आता गावाकडे लग्न लागताना भटजीकडे मला सांगा जीन्स पॅन्ट नसते काय? असते आहे की, पण त्याला संस्कार माहिती आहे ना त्या वातावरणाचा. तो बरोबर येताना त्या धोत्रात वगैरे पंचे वगैरे घालूनच येतो ना, आणि त्याला त्या कवितेचा सुद्धा सन्मान माहिती आहे. म्हणून तो लग्नात म्हणताना पण म्हणतो ना की स्वस्ती श्री गणनायकम सुवरदम, या चालीवरतीच तो म्हणतो. आता तुमच्यासारखा शहरात शिकलेला जर गावाकडे भटजी नेला आणि तो मुझको बुड्ढा मिल गया रब्बा रब्बा या चालीवरती अक्षता म्हणायला लागला तर काय करायचंय तुमचं? प्रेग्नेन्सी पॉज आणि हे आणि ते. गावाकडल्या पहिल्या पुरी त्यांना लग्नाला बघायला आल्याच्या नंतर ना काय करायचे की चालून दाखवा, बोलून दाखवा, ते का बाबा आवाज करण्यासाठी किंवा एखादं गाणं म्हणून दाखवा म्हणायच्या. मग गावाकडल्या पुरी किती शहाण्या असायच्या. मग त्या गाणं म्हणून दाखवा म्हणल्यानंतर त्या पाहुण्यांच्या मैफिलीत म्हणायच्या गाणं. कशा म्हणायच्या? काही ती मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अशी गाणी म्हणायच्या. आता शिकलेल्या पुरीला जर एखाद्या गाणं म्हटलं आणि मुन्ने बदना मुई डार्लिंग देरेले असलं काही जर म्हटलं, मला सांगा त्या वातावरणाचा तो संस्कार आहे काय? म्हणजे तुम्ही असं गावाकडली माणसं म्हणजे काहीतरी माणसातलं उठलेली असं समजू नका, असं मला नेहमी सांगायचं असतं. त्यामुळे परीक्षक आलेले नाहीत ना आपली कवितेचे अजून, नशीब. कारण परीक्षकांना माझं कधी पटत नाही, कारण मला ह्या माझ्या भाषेच्या संस्कारामुळेच परीक्षक मला म्हणले की तुमचा ग्रामीण ढंग बदला, ग्रामीण ढंग बदला. मला वाटतं की मी ग्रामीण ढंग बदलणं म्हणजे बापाचं नाव बदलण्यासारखंच काहीतरी आहे. आपल्याला काही ते जमत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा सांगेन की अजिबात ढंग बदलू नका तुमचा. तुम्ही का सांगतोय की खेड्यापाड्यांना आलेली लोक शाणे होतात म्हणजे इकडली मूर्ख आहेत असं मी म्हणणार नाही, मला तसं म्हणायचं सुद्धा नाही. का मी हा संदर्भ देतोय की तुम्ही सगळ्यांनी ती, आता बघा एक गीत होतं मराठी ऍक्च्युअल मध्ये नादो महानोराने ते लिहिलं, त्यावेळेला ते कविता म्हणून लिहिलं, नंतर त्याला संगीत मिळालं. तर ते काय होतं की
तुम्ही सगळ्यांनी ते मराठी चित्रपटामध्ये ऐकलेलं आहे, केळीच्या बनात, ऐकले ना? तर ते ऍक्च्युअल मध्ये लोकगीत होतं आणि नंतर त्याला चित्रपटामध्ये गीत म्हणून दिलं. आता ते लिंबोणीचं लिंबू गच्च देटात भरलं हे सुद्धा लोकगीतच होतं. नंतर त्याला चित्रपटामध्ये स्थान दिलं गेलं. म्हणजे ते केळीच्या पानात किंवा हे लिंबोणीचं लिंबू हे लोकगीत आहेत. मग लोकगीत आहेत कुठली? लोकगीत ग्रामीण भागातली तर लोकगीत आहेत ना. आता इकडे बऱ्यापैकी महिला मंडळी वसलेले आहेत, तर महिला मंडळींच्या बद्दल मी खास सांगेन. कविता वगैरे जे म्हणतात तर इकडं मला वाटतं ननंदाच्या सुद्धा भूमिकेत काही महिला असतील आणि भाऊजाच्या सुद्धा असतील. तर बघा काय नातं कशा पद्धतीनं मराठी कवितेत येतं. तर ते बायका आपल्या जुनं गावाकडल्या सुख दुःख कुठं मांडायच्या? आताच्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरती मांडतात, हा भाग वेगळा. पण आमच्या गावाकडल्या बायका त्या ओव्या वगैरे म्हणायच्या. आणि त्या कशा म्हणायच्या? त्या म्हणायच्या, भाऊ ग म्हणती आल्या बहिणी भेटाया, आणि भावज या ग म्हणती आल्या नंदा लुटाया, भाऊ ग म्हणती बहिणीला द्यावा पाट, आणि भावज या ग म्हणती धरा आपल्या घरची वाट. म्हणजे हे सुख दुःख आहे. आणि हे आलं कुठनं? हे तर कवितेमध्येच मांडलेलं आहे ना. आणि म्हणून ह्याच्या महिलांचा आत्मा आहे. त्यामुळे तुम्ही ग्रामीण ग्रामीण म्हणून यांना हिणवू नका. मग नंतर वाद होईल की भाषेचं समृद्धीकरण करूया, पण अभिजनांची की ग्रामीण जनांची? आम्ही तर बोली भाषेत बोलणारे माणसं आहे ना. त्याच्यामुळं कवितेमध्ये तो एक संस्कार असतो. आता इकडे या खूप ऐश्वर्य संपन्न दिसणाऱ्या युवती आहेत असं मी म्हणेन. कारण आता माझ्यासारखा माणूस एखाद्या सुंदरीबद्दल वर्णन करताना काय म्हणेल की आय बाबा, साक्षात स्वर्गातल्या गंधर्व कन्येचा आशीर्वाद घेऊन आलेली एखादी लावण्य लतिका असल्यासारखं तुमचं सौंदर्य आहे असं आम्ही म्हणू. किंवा आता गजानन किंवा निखिल सारखी मंडळी इकडे बसलेली आहेत, यांनी यांच्या कवितेच्या भाषेमध्ये दुसरं काहीतरी तरुणीचं वर्णन असं खूप सुंदर सुंदर केलं की त्या दाट लांब केसांचा शृंगार मानेवरती आहे, त्या ओल्या केसांमधून थेंब गळायला लागलेले आहेत, असं वगैरे वगैरे वगैरे. काय एखाद्या सुंदर मुलीला बघितल्याच्या नंतर ना आपण असं म्हणतोय काय आज डोक्यावर आंघोळ केल्या वाटतं साबण लावून. म्हणजे तो आता वर्णन करण्याचं हे संस्कार आम्हाला माहिती आहेत ना. आता सकाळी संगीतातले लोक असतील त्यांना माहिती आहे की ते एक संस्कार असतात. कसे की काही जण म्हणतात बघा की काही स्वर असतात, काही सूर असतात, ते संध्याकाळचे लावायचे नसतात. आता का लावायचे नसतात? आता त्याला कारण नाही, लावायचे नाही ना, मग लावायचे नाही. मग तशा पद्धतीनं कवितेत सुद्धा काही संस्कार असतात आणि ते संस्कार आम्हाला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं माहिती असतात. मग त्याच्या अनुषंगानं मला वाटतं तिथपर्यंत आपण गेलो पाहिजे. पण आपण तिथपर्यंत जायच नाही. आता का जायच नाही याचा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे असं मला वाटतं. ना तो महानोरांकडे पुन्हा एकदा येईन तर त्यांनी एक शब्द कसे येतात जुनी लोक सुद्धा वाचायचे. तर त्यांचं एक आहे बघा, स्मिता पाटील वरती चित्रित झालेलं जैत्रे जैत बघितलं असेल सगळ्यांनी. तिथं सुद्धा ते कवितेचे वर्णन आलेले आहेत. कशी की ते महानोर खूप सुंदर वही वाजवत वाजवत म्हणायचे. कसे म्हणायचे की गोऱ्या देहावरती कांती नागिनीची कात, अन एडे झालो आम्ही द्यावी एखादीच रात, असा बोल बोल ती रागू पंकात गीती, असा बोल बोल ती रागू पंकात गीती, असं एखाद पाखरू वेल्लाळ ज्याच्या भांगेत बिंदीचा गुल्लाल. मग लोकांना प्रश्न पडला की हे वेल्हाळ नावाचा शब्द काय आहे आणि हा कुठून आला? आता राम जोशींच्या कवितेमध्ये हा वेल्हाळ नावाच्या शब्दाचा संदर्भ आहे. म्हणजे जुनी लोक सुद्धा खूप खूप असं वाचायची. आणि मला वाटतं तिथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पोहोचलं पाहिजे. आता मगाचपासून मी कविता ऐकत होतो, बऱ्यापैकी 70 ते 80% कविता ह्या अशा संगीतबद्ध असल्यासारख्या मला वाटल्या, यमकात्मक रचना होत्या. प्रॉब्लेम हा होतो की यमकांची रचना येताना यमक जोडण्यासाठी कवितेच्या संदर्भाकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि असं की ओढून ताणून की बाबा आला यमक आला पाहिजे, यमक आला पाहिजे. म्हणजे जुन्या काळात त्याची गोल कॅसेट फिरायची बघा, त्या टप्प्यात फिरलं तरच गाणं वाजायचं. मग त्या यमकासाठी मी असं सांगेन की संदर्भाकडे दुर्लक्ष करता कामा नये. त्यामुळे निर्यमक रचना जरा असली तरी सुद्धा ते खूप सुंदर चालतं. आणि मराठीत आता मराठीमध्ये 4 ओळीचे संदर्भ कसे बदलतात बघा. आता आमचे कांतासूत कुठे बसले होते मगाचपासून इकडे, तर त्याने खूप सुंदर लिहिलं होतं. काय लिहिलं होतं ते त्यांची एक कविता आहे बघा, खूप सुंदर. त्यांच्या 4 ओळी, पहिल्या 4 ओळींचा तुम्हाला संदर्भ सांगतो की जखमेला सांग राणी किती काळ जपायचं, तू तुझ्या घरी जागी सांग मीही कधी झोपायचं. आता त्यांचं लग्न झालं नाही म्हणून सध्या ते हे म्हणू शकतात, पण उद्या लग्न झाल्यानंतर ह्याच ओळी ते म्हणू शकत नाहीत ना. त्यामुळे कवितेचा संदर्भ काळानुसार बदलत असतो. त्यामुळे कविता एका जागी थांबत नाही, कवितेचे संदर्भ असे प्रवाहित होतात. म्हणजे खालच्या 4 ओळी पकडल्या तर वरच्या 4 ओळींवरून त्याचा खालचा अर्थ लावावा लागतो. म्हणजे कसा
कविता खूप मोठी आहे, मी आता ती पूर्ण सांगणार नाही. महानोरांची आहे. त्यांच्या रानामध्ये एक झोपडी होती, त्या झोपडीत एक प्रेयसी होती आणि त्या झोपडीनं महानोरांना सांगितलं की महानोर एखादं गीत लिहा, पण ते लिहिताना मर्यादेत लिहा, या झोपडीत कोण राहते सांगू नका, इथला प्रणय सांगा पण तो कोणासोबतचा आहे ते सांगू नका. आणि त्या मर्यादेत राहून महानोरांनी वर्णन केलं. कशा पद्धतीने त्याने ते झोपडीचं वर्णन केलेलं आहे, काय की फुलात न्हाली पहाट ओली कळीत केशर साकळते आणि गंधवतीच्या मनात राजस एक पाखरू भिरभिरते. आता ह्या शेवटच्या 4 ओळी आहेत, पण ह्या 4 ओळी बाजूला ठेवल्याच्या नंतर पहिल्या ओळी काय आहेत की आज तिने कुठल्या सजनाला दूर नभातून बोलविले आणि भरात येऊन उघड्यावरती नग्न शरीरी भोग दिले. आणि त्याच्या पुढली ओळ काय आहे, पुढली ओळ की काचोळीची गाठ सावरीत तिने तयाला सांगितले 5 घडीचे लक्क चांदणे तिजिया पोटी अवघडले. म्हणजे प्रणय संपल्याच्या नंतर या कवितेचे 2 अर्थ आहेत बघा कसे की काचोळीची गाठ सावरी तर तिने तयाला सांगितले, म्हणजे प्रियसी प्रियकराला. काचोळीची म्हणजे चोळीची गाठ, म्हणजे सांगताना सांगते मागताना की बाबा रे आता मला दिवस गेलेले आहेत आणि आपलं लेकरू माझ्या पोटामध्ये आहे आणि हा प्रणयाचा खेळ पूर्ण आहे. आता हा एक अर्थ झाला, पण याचा दुसरा सुद्धा अर्थ आहेच की, कारण हा प्रणय पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही या ओळीकडे गेलो ना. पण याचा दुसरा अर्थ काय आहे की काचोळीची गाठ सावरी तर तिने तयाला सांगितले आणि 5 घडीचे लक्क चांदणे तिजिया पोटी अवघडले. पहिला अर्थ प्रणयाच्या नंतरचा होता, पण पहिल्या ओळीकडे दुर्लक्ष केल्याच्या नंतर ना अर्थ बदलला. कशा पद्धतीने अर्थ बदलला तर प्रणयाच्या साठी जी कपडे वगैरे काढत असताना प्रियसी ती ओळ म्हणते की काचोळीची गाठ सावरी तर तिने तयाला सांगितले. आणि म्हणून या 4 ओळींचा संदर्भ खालच्या 4 ओळीत आला. कसा की ते तिच्या मनात आहे ते 5 घडीचे लक्क चांदणे. आम्हाला वाटलं की तो प्रियकर आहे, पण खालच्या ओळीने वरचा अर्थ बदलला. कसा की ते मी सुरुवातीला 4 ओळी ज्या सांगितल्या त्याच की तिच्या मनामध्ये एक राजस पाखरू भिरभिरते आणि ते पाखरू म्हणजे ते प्रियकर नाही तर ते त्यांचं बाळ आहे. म्हणजे हे संदर्भ आहे ते वेगळे 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 असे अर्थ बघित गेल्याच्या नंतर आम्हाला कळते की अरे हिच्या इतकं खूप खूप काही मराठीमध्ये आहे तर, आणि ते खरंच आहे, तिथपर्यंत आम्हाला गेलं पाहिजे. प्रियसीचं काय आहे अलीकडच्या काळामध्ये 2 चिठ्ठ्या आलेल्या आहेत. चिठ्ठींसाठी माझं कधीच पटत नाही. त्यात काल व्हॅलेंटाईन झालेला आहे आणि आमचा व्हॅलेंटाईन कोरडा गेलेला आहे, त्यामुळे 2 चिठ्ठ्या आल्या. म्हणजे चिठ्ठी यायचं वय सुद्धा आहे आमचं. पुण्यासारख्या शहरात आल्याच्या नंतर आम्हाला प्रेयसी भेटली नाही, म्हणजे ठरवलं होतं प्रेयसी करायची नाही म्हणून, पण आहे सुरुवातीच्या काळात झालं होतं प्रेम. आमचा सुद्धा तोल गेलेला आहे. हे वयच तोल जायचं आहे. आमच्या जयश्री गडकर म्हणायच्या काय की तोल सुटावा अशी वेळ ही तरी चालणं ठेक्याचं आणि 16वं वरीस धोक्याचं ग बाई 16वं वरीस धोक्याचं. इथं आमचा तोल जातोच आणि सुंदर सुंदर ठिकाणी आमचा तोल जातो आणि बरोबर आहे तोल गेला पाहिजे. मला सांगा राजानं रंभेची पाठ धरायची नाही तर काय नांगरगट्ट्यानं तिच्या मागे लागायचं आहे काय, असं आपण म्हणलो नाही. असं विश्वास पाटलांच्या चंद्रमुखी कादंबरीत लिहिलेलं आहे. पण मी जस्ट सांगितलं तुम्हाला पुण्यासारख्या शहरात चिठ्ठीवरनं आठवलं म्हणून मी सांगितलं गजानन. तर काय आहे प्रेयसी आम्हाला पण वाटलं की असावी बाबा एखादी प्रेयसी आम्हाला सुद्धा. तर गजानन काय झालं की आम्हाला सुद्धा झालं एके ठिकाणी प्रेम, नाही असं नाही. मग त्या काळात मला सुद्धा सुरुवातीला ते गाणं आवडायचं कोणतं की एक हुस्न की देवी से मुझे प्यार हुआ था लेकिन बाद में मुझे पता चला कि जिस हुस्न की देवी से मैं प्यार करता हूँ वो हुस्न की देवी किसी और हुस्न की देवता से प्यार करती थी और हम उन दोनों के बीच में आए. मग असं काहीतरी असतं. पण आता ती गेल्यानंतरचं दुःख पुन्हा कवितेतच आहे ना. कसं कामात जुंपला देह जरी हा बाई हा जीव तुझ्या विन कुठेच लागत नाही. म्हणजे हेच ते पुन्हा प्रेमाकडे आलं. पुन्हा एकच कविता सांगतो. ग्रेस यांची खूप सुंदर कविता आहे उर्मिलेची. तर त्या कवितेमध्ये काय होतं की आम्हाला असं वाटतं की कवीच्या कविता वाचायच्या का त्यांचं व्यक्ती चरित्र वाचायचं. बघा ग्रेसची कविता सांगताना महानोरांकडे पुन्हा एकदा येतो. गावाकडल्या लोकांना कवितेतलं वगैरे जुन्या जाणत्या लोकांना महानोर कविता वाचत बसले होते. तिथंच शेवटी हुरडा केला होता आणि तिथंच धुगोटी पेटवली होती आणि शेताकडे दुर्लक्ष झालं आणि मृतगंध वाचत बसले होते. त्यातली त्रिवेणी कादंबरी कविता आमचे नादो महानोर वाचत होते. तिकडनं महानोरांच्या वडील आले म्हणले काय शाना कुठलं पुस्तक वाचत बसलाय, आणि त्याने पुस्तक उचलली ते फेकलं जळात आणि ते जळून गेलं पुस्तक. आणि त्यावेळेला मग नादो महानोरांनी लिहिलं काय की तेव्हा बाबांनी करंदीकर जाळला हुरड्याच्या धकटीत, तेव्हा पावलं धसकट लागून रक्ताळली. नंतर ना रानभर त्रिवेणीची पानं धुंडत फिरलो रानभर, धसकट लागून पावलं रक्ताळली तरी डोळ्यांना त्रिवेणीचा वावर. मग आम्हाला कळालं नाही की ही त्रिवेणी नेमकी कोणती आहे. आम्हाला वाटलं प्रेयसी असेल किंवा काय असेल, पण व्यक्ती चरित्र वाचल्यानंतर ना कळालं की अरे ती विंदांची प्रेयसी त्रिवेणी नावाची ती
जळाल्याच्या नंतर ना यांनी लिहिलं. मग आम्हाला कळे ना की कवीचं आत्मचरित्र वाचायचं का त्याची कविता वाचायची. त्यामुळे असं म्हणतात की कवितेत व्यक्तिगत संदर्भ येऊ नयेत. आता ग्रेस यांची आणखीन एक कविता आहे, कशी की त्या दाट लांब केसांचा वाऱ्यावर उडतो साज, दुःखात अंबरे झुलती की अंग झाकते लाज, तरी हळूहळू येते ही संध्येची चाहूल देवा, लांबती उदासीन क्षितिजे पाण्यात थांबल्या नावा, देहास आठवे स्पर्श तू दिला कोणत्या प्रहरी, देहास आठवे स्पर्श तू दिला कोणत्या प्रहरी, की धुके दाटले होते या दग्ध पुरातन शहरी, तू डोळ्या आटले सरोवर जेते का मोर लागतो नाचू, तू सोड उर्मिले आता डोळ्यात बांधिला रागू. म्हणजे ही कविता, आता आम्हाला वाटलं ह्या कवितेतलं दुःख रामायणातल्या उर्मिलेचं आहे, पण फक्त उर्मिला सोडल्याच्या नंतर ना दुसरे संदर्भच नाहीत. मग आम्हाला असं वाटलं की ही उर्मिला ग्रेसच्या व्यक्तिगत जीवनातली आहे का कवितेतली आहे. मग याला दुर्बोधता म्हणतात. त्याच्या अनुषंगाने मी बोलणार नाही, मला भाषणाच्या समारोपाकडे यायचं आहे. मी आणखीन एक सांगेन की मराठी कवितेत एक नवीन पहाट होते आहे असं मला वाटलं, कारण खूप सुंदर सुंदर कविता मांडणी खूप सुंदर केली. परीक्षणाचा आणि माझा काही संबंध नाही. तिकडे मी ज्यांना गुलाबाचं फुल दिलं मी तुमच्यासाठी खास सांगेन, ती पुरुष मित्र नावाची कविता तुम्ही सादर केली. मी शांता शेळकेंना बघितलं नाही आणि अरुणा ढेरेंना सुद्धा बघितलं नाही, पण येणाऱ्या पिढ्यांना मी तुमचं नाव सांगून जा. मी सांगेन की आम्ही तुम्हाला बघितलेलं आहे म्हणून. इतकी सुंदर प्रतिमा लावण्य वगैरे कवितेमध्ये हल्ली आम्हाला दिसत नाही आणि ते खूप सुंदर पद्धतीनं मांडलं. माझ्या भाषणाबद्दल काही रेफरन्स चुकले असतील असं तुम्हाला वाटलं असेल. मी संदर्भाशिवाय कुठलीच गोष्ट बोलत नाही. तुम्हाला वाटलं असेल एखादा संदर्भ याचा चुकलाय तर मला भाषण झाल्यानंतर भेटा, मी तुम्हाला माझे संदर्भ सगळे सांगेन मी कुठून हे बोललेलो आहे ते. कारण शाण्या माणसानं संदर्भाशिवाय बोलू नये. महानोर म्हणतात की कवीनं जास्त बोलू नये, त्याच्या कवितेनं बोलायचं असतं. आणि त्या कवितेच्या तुमच्यामध्ये मी त्रयस्थ म्हणून जास्त वेळ थांबणार नाही, बोलणार नाही. बाकी माझं भाषण गजानन बऱ्यापैकी सगळ्यांना आवडतं. आय थिंक तुम्हाला पण आवडलं असेल, आणि आवडलं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही जन्मोजन्मीचे दळभद्री आहात असं मी मग समजेल. असं पु ल देशपांडे म्हणायचे असं आपण कधीच नाही म्हणलो. तर खूप सुंदर आहे. मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देईन. कवितेवरती बोलता येईल तितकं खूप आहे. खूप नव्या जुन्या कविता राहिलेल्या आहेत. बाबू बोरकर राहिलेले आहेत किंवा अलीकडच्या काळातली खूप सुंदर सुंदर नावं राहिलेली आहेत. येणाऱ्या काळात आपण भेटत राहू, बोलत राहू. फक्त इतकंच सांगेन, कविता ही आशय संपन्न असली पाहिजे, शब्द संपन्न असली पाहिजे, अर्थ संपृक्त असली पाहिजे आणि संदर्भ बहुल असली पाहिजे. वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे, ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की यांची कविता ऐकत राहावं, आपली नाव ही गंगेच्या डोहामध्ये जावावी आणि ही कविता ऐकता ऐकता त्या गंगेच्या खोल खोल डोहामध्ये आपली आता नाव बुडून जावी. इतकी भावमयता आत्मयता तुमच्या कवितेला यावी. इतकंच सांगेन आणि थांबेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फुकटात येत नाही शब्दास धार माझ्या, कित्येक दुःख झहरी दररोज चाटतो मी. कवी अनंत राऊत म्हणून गेले. खरं तर हे सगळं बोलणं आणि तुमचं ऐकणं, खरं तर याला खूप पाठीमागचे संदर्भ असतात. लिहिणाराच्या आणि बोलणाराच्या दोन्ही भोगलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी इथं खूप छान पद्धतीनं मांडल्या. खरं तर बऱ्याच लोकांना कळलं असेल की अभ्यास कवितेवरती किती असायला पाहिजे, काय काय वाचलं पाहिजे. एक उत्तम कवी कधी होतो तर तो एक उत्तम श्रोता होतो, तेव्हा तो एक उत्तम कवी होतो. खरं तर मी लांबवणार नाहीये. आता थेट आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत ते सन्माननीय गणपत शेठ टेमकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचे. गणेश बनसोडे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण टेमकर साहेबांचे या ठिकाणी स्वागत करणार आहोत. प्रमोद घोरपडे यालाही विनंती करतो की त्याने व्यासपीठावरती यायचंय. खरं तर आता साहेबांना विनंती करतो इथली व्यासपीठावरती यावं. येस, बक्षीस वितरण अजून नाही, थोडं स्पर्धेमध्ये ट्विस्ट आहे. कारण ही साहित्य केसरीची स्पर्धा आहे आणि इथं सहजासहजी पारितोषिक मिळणं. मी साहेब तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, जे साहित्य केसरीच्या व्यासपीठावरती ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत कविता म्हणल्यात
ते त्यानंतर महाराष्ट्राच्या अनेक कवी संमेलनाला प्रमुख कवी म्हणून उपस्थित राहिलेत. हे आमचं यश आहे, हे आमच्या व्यासपीठाचं यश आहे. आणि या सगळ्यामध्ये आदरणीय गणेश बनसोडे सर असतील, महेश होनमाने सर असतील, मनोज सूर्यवंशी सर असतील, मार्गदर्शक म्हणून सागरदादा नेहमी असतील, अमोल चिने सर असतील, त्यानंतर प्रमोद असेल किंवा आमची सर्व टीम आणि खरं